मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. घरातल्या एकुलत्या एक पाळण्यात एकुलतं एक मूल झोपून वाढलं. त्यानंतर त्या पाळण्याची दोरीच तुटली. इंद्रायणीची आई सगळं अडगळीत ठेवून सवाष्णपणाच तेवढा घेऊन गेली. जाणारं गेलं आणि ओंजळीतील सूर्यबिंब कणाकणांनी मोठं होत गेलं. त्या बिंबाचं नाव इंद्रायणी. हुबेहूब तिच्या आईची गौरीची प्रतिमा. साक्षात दुसरी गौरीच, चैत्रातली चैत्र गौर. तिला पाहताना भाऊंच्या नजरेत नेहमीच एक मिश्र राग आळवणारी भावना तरळून जायची. आश्चर्य आणि वास्तव्य. गौरी अशीच दिसायची, हुबेहूब अशीच. प्रत्येक वेळी निखाऱ्यावरची राख अशीच उडायची आणि ज्वालांचं तांडव चालायचं. गौरी मोकळ्या केसात असाच अबोलीचा वळेसर माळायची. गौरी ही कपाळावर अशीच चंद्रकोर रेखायची. गौरी अशीच दिसायची. गौरी गौरी गौरी. माझं अस्तित्वच नाही का? मी ह्यांची मुलगी नव्हेच. माझं अस्तित्व आईच्या तसबिरीत भिंतीला लटकलंय. स्त्रीला सगळं काही आवडतं पण तुलना आवडत नाही, हे भाऊंना कोण आणि कसं सांगणार? इंद्रायणीचं अबोध मन आक्रोश करीत लहानाचं मोठं झालं. आई कशी दिसत असेल हे आपल्याला ठाऊक नाही, पण आपल्याहून आपली आई नक्कीच चांगली दिसत नसावी असा एक समज कळायला लागल्यापासून तिने करून घेतला होता. आणि त्या ध्यासाची एक चमत्कारिक हुरहुर तिला सतावू लागली. रात्री भाऊंच्या कुशीत झोपल्यावर स्वप्नात एक रातराणीचं झाड दिसायचं आणि झाडाला विळखा घातलेला एक सर्प. ती दचकून जागी व्हायची नि पांघरून डोक्यावर घेऊन भीत भीत भाऊंना विचारायची, भाऊ, स्वप्नात नेमकी रातराणी कोण होते, मी की तुम्ही? तिच्या अनुत्तरित प्रश्नांना कधी उत्तर मिळालंच नाही. आणि मग त्या अनुत्तरित आयुष्यात नातीच ठिसूळ झाली. वाळवीनं पोखरली, त्यांना कीड लागली आणि दुसऱ्या गर्भासाठी जागा रिकामी करून ती भुरू कोसळू लागली. माणसं नाती का निर्माण करतात? नात्यांचे हे पाश माणसाला कुठे नेतात? पत्नीच्या प्रेमानं निराधार झालेला अगतिक माणूस. भाऊंनी आयुष्यभर जगन्नाथ काकांच्या कुबड्या वापरल्या. जगण्यासाठी माझ्यातच माझ्या आईचा आधार शोधला. आईचा की बायकोचा कधी कळलंच नाही. मी फुलं माळली तरी आईचे केस, हातात बांगड्या सळसळल्या तरी आईचे हात, डोळ्यातलं काजळ ते काय मेलं पण आईचेच डोळे. माझ्या देहाला येणारा शिकेकाईचा वास सुद्धा आईचाच देह. सगळं सगळं उबग आणणार. दुःखाला सामोरं जाऊन त्यांनी वास्तव स्वीकारलं असतं तर. पण प्रत्येक माणूस समर्थ नसतो आणि म्हणूनच जगण्यासाठी तो आधार शोधत असतो. विचारांच्या गर्तेत फिरता फिरता या भयानेच तिची दृष्टी बदलली. सानिध्यात येणारा प्रत्येक पुरुष तिला दुबळा वाटू लागला आणि समर्थ माणसाची तिची व्याख्याच बदलली. आडदांड रानवट म्हणजे पौरुष्य हे तिच्या मनाचं एक समीकरण बनलं. आणि अशाच एका वेड्या वळणावर तिला तो भेटला. गोविंद परशुराम वाघमारे. एक बेफिकीर, आडदांड, रानवट आणि तितकाच मगरूर, दगड फोडणाऱ्या पाथरवटाचा पोर. तिच्याच वर्गात शिकणारा, साऱ्या वर्गावर आपली हुकूमत गाजवणारा. शाळेच्या मधल्या सुट्टीत धुळीत पडलेली जांभळं टिपून खाण्याचा कमीपणा बाळगून शेंड्यावर बसून जांभळं खाणारा. जांभळांच्या झाडावर धावणाऱ्या सरड्यांना पकडून त्यांची कातडी नखांनी सोलून त्यांना तापलेल्या धुळीत सोडून ते ताड ताड उडताना हसत खिदळत राहणारा एक रानटी आदिमानव. आणि तरीही या मुलाच्या नजरेत एक वेगळीच शक्ती होती. माणसांना जिंकण्याची आणि प्रभावाखाली आणण्याची ताकद होती. घाटावरून कोकणात आला आणि तिथेच स्थायिक झाला. हितल्याच शाळेत अर्धवट राहिलेलं आपलं शिक्षण पुरं करू लागला. पण बापड्याची विद्या अभ्यासात कधी प्रगतीच दिसली नाही. मोडक मास्तर रोज मारायचे. त्यानंही तो न ऐकल्यास तासा तासाला 1000 बैठका काढायला लावायचे.
त्याचे शिक्षण हे असे चालले होते. त्यातलीच एक गोष्ट तिच्या मनात भरलेली, जीव ओवाळून टाकावी अशी. तासाचा टोल पडला आणि मोडक मास्तरांचा तास सुरू झाला. इतिहासातला गौतम बुद्ध घर सोडून पळून जाऊ लागला. तास रंगला होता, मुले रमली होती आणि तो विचार करीत होता, आईला गौतम बुद्ध पळून जातोय, जायना का पळून, त्याला जे योग्य वाटतोय ते तो करतोय आणि आपल्याला जे योग्य वाटतंय ते आपण करतोय. समोरच्या बाकावर इंद्रायणी बसली होती. एक लाजरी छबी तासात रमली होती आणि एक टक लावून तो पाहत होता. तीच ती वेड लावणारी केसांची वळणं, कुरळ्या केसात अल्लत खवलेला भुईचापा आणि मांड्यांच्या गोऱ्या गोऱ्या पोटऱ्या दाखवणारा आखूड फ्रॉक. तो पेटून निघाला. हावरटासारखा तिच्या गोऱ्या गोऱ्या पोटऱ्या पाहू लागला, धुंदावला आणि मग स्वतःचे अस्तित्व विसरून त्याने तिला डोळा मारला. इंद्रायणी. ती चपापली. छातीवर घेतलेली रेशमी केसांची वेणी तिने मागे उडवली आणि मुस्कटात मारावी तशी तिच्या केसातली भुई चाप्याची फुले त्याच्या पायदळी पडली. आणि दुसऱ्याच क्षणी मास्तरांची जळजळीत हाक त्याच्या कानी आली. गोंद्या, उभा राहा. खालच्या मानेने तो उभा राहिला. वर्गात लक्ष आहे ना रे? मास्तरांनी प्रश्न केला आणि साळसूदपणे काहीही न घडल्यासारखा तो बोलून गेला. होय मास्तर. होय मास्तर काय? वर्गात लक्ष आहे? मग सांग, गौतम बुद्धाने घर का बरे सोडले? मास्तरांनी प्रश्न केला आणि उत्तरासाठी साऱ्या वर्गाने हात वर उचलला आणि मग त्याच त्या असंख्य हातात तिचाही हात त्याच्या नजरेसमोर तरंगू लागला. हात, मेहंदीने रंगलेला नाजूकसा हात, गोरा गोरा मौसूत हात. भांग प्यायल्यासारखी त्याला नशा आली. हा हात सर्वांसमक्ष हातात घ्यावा, कुरवाळावा, चुरगळून टाकावा आणि सपकन मास्तरांची छडी बसली. पाठ हिरवी निळी झाली. उत्तर आठवत का नाही? आठवतय, आठवतय. तो किंचाळला. डोक्याचे लांब केस खाजवू लागला. आईला गौतम बुद्ध पळून गेला, त्याला मी तरी काय करू? तरी पण काहीतरी करणं अपरिहार्य होतं. नाहीतर साला मास्तर इज्जतीचा पंचनामा करेल. त्यापेक्षा काहीतरी ठोकून दिलेलंच बरं. तो विचार करू लागला. 4 वर्षांपूर्वी गावातल्या तेलीवाण्यानं घर सोडलं. व्यापारात डूब आली. अंगावर कर्ज झालं. व्यापला बिचारा. कदाचित मग कधीही पुस्तक न उघडणाऱ्या त्या थोराड मुलानं उत्तर दिलं, मास्तर, मला वाटतं. काय वाटतंय आपल्याला? मास्तरांनी मध्येच त्याला अडवलं आणि पुढे तो म्हणता झाला, गौतम बुद्धाच्या अंगावर कर्ज झालं होतं म्हणून त्यानं घर सोडलं. उत्तर ऐकताच सबंध शरीराची आग झाली. कातडी निळी पिवळी पडली, फाटली नि मग रक्ताळलेल्या डोळ्यांनी त्याने मास्तरांच्या धोत्राची कासोटी धरली. मास्तर! मास्तर काय समजायचे ते समजले आणि धोतर सावरीत वर्गाबाहेर पडले न पडले, तोच मघापासून दाबून ठेवलेल्या हास्याची खसखस साऱ्या वर्गभर पसरली. तो चिडला. संतापाने गोळी लागलेल्या सिंहासारखा गरजला. याद राखा, कुणी हसल तर गाठ माझ्याशी हाय. एका दमात वर्गात भेसूर शांतता पसरली. नि त्यात शांततेला आरपार छेदणारी गोड लकेर त्याच्या कानी आली. तसा तो तात्काळ पुढे झाला. मनः संयम ढासळला. डोळ्यांच्या कडातून रक्ताचा थेंब थिबकला. इंद्रायणी. फाडकन त्याच्या हाताची 5ही बोट तिच्या गालावर उमटली. तिच्या डोळ्यांवर काळोखाची झापड आली. नजरेसमोरच्या असंख्य ताऱ्यांना तोडीत ती बाकाखाली कोसळली. पण तिच्याकडे न पाहता तो आपल्या जागेवर जाऊन बसला, स्वतःच्याच गुरमीत. तिला वाटले राग निवळल्यावर तो पस्तावेल, झाल्या कृत्याबद्दल हळहळेल, आपली माफी मागेल, समजूत काढेल, प्रेमयाचना करेल, त्यासाठी पाय धरील आणि पुन्हा कधीही असं गैरवर्तन करणार नाही अशी शपथ घेईल. पण नाही, तो आलाच नाही. साधी नजर उचलूनही त्याने तिच्याकडे पाहिले नाही. हा लाळ घोटेपणा त्याच्या रक्तातल्या कुठल्याही अंशात तिला दिसला नाही. त्याची वृत्ती बेफिकीर होती आणि त्याला तिची पर्वा नव्हती. ती विचार करू लागली, आपण स्वप्नात निवडलेला जोडीदार असाच होता का? खंबीर, रानवट, दांडग्या मनाचा. हो, असाच होता.
कित्येक मुले तिच्या आयुष्यात येऊ पाहत होती, तिच्याशी सलगी करून तिची मैत्री वाढवू पाहत होती. गुलाब, मोगऱ्याची फुले देऊन तिला आपलीशी करू इच्छित होतीत. आणि नेमकं तेच तर तिला नको होतं. तिला हवं होतं खंबीर रानवट मन, कळत असून खड्ड्यात उडी घेणार आणि यातूनही सही सलामत सुटणार. ते मन तिला मिळालं. ती मरून गेली त्याच्या त्या रानवटपणावर. ती भाळली वर्गाला धमकावणाऱ्या त्याच्या त्या वाणीवर. ती फिदा झाली मास्तरांना धोतर फेडीत पळायला लावणाऱ्या त्याच्या त्या रक्ताळलेल्या डोळ्यावर. असाच पुरुष तिला हवा होता. अशाच पुरुषावर तिचं खरं प्रेम होतं. स्वप्नी सुद्धा असाच पुरुष तिने पाहिला होता, निवडला होता, मनाच्या चोरकप्प्यात रंगवला होता. इतर मुलांच्यात आणि त्याच्यात जमीन आसमानाचं अंतर होतं. इतर मुलांसारखी त्याच्या अंगी याचना नव्हती. इतर मुलांसारखा सुंदर स्त्रियांच्या मागे रुंची घालणारा लाळघोटेपणा त्याच्यात बिलकुल नव्हता. इतर मुलांसारखा मुलींची थुंकी झेलणारा जनानीपणा त्याच्यात नव्हता. होता तो खंबीर रानवट मनाचा दांडगटपणा. बायकांनी स्वतःहून मरून जावं, फिदा व्हावं असा मर्दानीपणा. प्रेम करण्याचे सुद्धा मौसम असतात. नेमक्या याच मौसमात तो तिला भेटला. कधी जांभूळ पिकल्या झाडाखाली, कधी कधी आंब्यांच्या राईत, कधी केवड्याच्या बनात. चांदणं झिरपलं तिच्या रक्तातून त्याच्या ओठातल्या शिळेसारखं, डोंगरावरून झरणाऱ्या झऱ्यासारखं, मुरलीच्या धुंद मंथर सुरासारखं. सांजेला शाळा सुटल्यावर गुरांच्या पाठीवर बसून काळ्या ओठातून गोड शिळ घुमवीत आला. म्हणाला, इंद्रायणी. ती चपापली. आज सकाळी वर्गात घडलं होतं ते त्याच्या दृष्टीनं काहीच नव्हतं, पण गाल अजून चुरचुरत होता. तो म्हणाला, आज संध्याकाळी वळणाच्या वाटेवर शिळ घुमवीन, येशील ना ग? नाही. ती रागाने गरजली. नको येऊस. तुझ्या वाचून माझं काहीही अडणार नाही, तरी पण मी शिळ घुमवीनच. त्याच्या ओठातून जे हे कणखर शब्द बाहेर पडायचे त्याच ओठातून मृदू शिळेचे सूर तरंगायचे. रात्री अपरात्री घुमत घुमत तिच्या दारी यायचे. उसळत्या यौवनाला सप्तसुरात निथळून काढायचे आणि मग राग विसरून बंधनाची कोंडी फोडून मेहंदीने भरलेले अधेरे पाय त्याच्याकडेच ओढले जायचे, नको नको म्हणताना. त्याच्या स्वभावातल्या कितीतरी बेफिकीर गोष्टीवर तिने जीवापाड प्रेम केले. आपल्या रसरसलेल्या तारुण्याला प्राजक्ताच्या सड्यासारखे त्याच्या पायाशी अंथरले. त्याच्या हातात हात गुंफून या जगावेगळ्या प्रीतीचे प्रेमगीत तिथल्या हिरव्यागार रानाला तिने ऐकवले. त्याच्या चिंतनात ती फुलली, त्याच्या स्वप्नात ती बहरली आणि कुणा भाऊ गुरुवाची पोर प्रीतीच्या विश्वात संपूर्णतया रंगली. मग एके दिवशी तिच्या विषयीची नुसती अफवा भाऊंच्या कानी आली. पण मुळात सज्जन असलेल्या ह्या माणसाने ती अफवा केवळ अफवाच ठरवली, धुडकावून लावली. त्यांना आपल्या लाडक्या लेकीचा विश्वास होता. आपले बीज असे वाममार्गाला जाणार नाही. आपले रक्त वाकड्या वळणाचे नव्हेच. ज्या प्रांतात बापाने कधी ढुंकूनही पाहिले नाही त्या प्रांतात मुलगी कशी डोकावेल. श्रीहरी श्रीहरी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पण भाऊंचे हे विचार केवळ त्यांच्या पुरतेच मर्यादित राहिले. मध्यरात्रीचा सुमार होता. अंधाराच्या जगात काळोखाचा ढग दबा धरून बसला होता. इतक्यात बाहेर शिळेचा पावा घुमला. इंद्रायणी उठली, दारापर्यंत गेली आणि मग भाऊंची जळजळीत हाक तिच्या कानी आली. इंद्रायणी, हा इकडे ये. आले. तशीच ये. बाहेरकडे जाऊन येते जरा. लाज नाही वाटत खोटं बोलायला? इंद्रायणी तशीच आली. भाऊंसमोर मान खाली घालून उभी राहिली. आपल्या लेकीला त्यांनी नखशिकांत न्याहाळलं, ओळखलं. त्यांच्या डोळ्यात वैशाख वनवा पेटला. इंद्रा, ह्या अपरात्री कुठे निघाली होतीस? कुठं निघाले होते? ती गांगरली, चाचरली. माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नव्हे, ते कळतंय मला. मग तू हे मांडलंस काय? तेच तर मला कळत नाही भाऊ, तेच तर मला कळत नाहीये. मग कळणार कधी ग? ते मला सांगता येणार नाही. तिचा स्वर चढला. जीभ लांब करून बोलते आहेस? क्षमा करा, त्याला माझा नाईलाज आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीला नाईलाज असतो इंद्रा. आत्ता मी तुला अडवलं ते नाईलाज म्हणूनच. उद्या जग काय ग म्हणेल?
काय वाटेल ते म्हणू द्या, अशी थुंकते मी ह्या जगावर. जग किती सज्जन आहे ते मला चांगलं ठाऊक आहे. इंद्रा, मुस्काटात देईन. भाऊंचा आवाज चढला. डोळ्यातला वैशाख वनवा धडधडा पेटला. म्हणे काय वाटेल ते म्हणू द्या, वाटेल ते म्हणू द्या. जगाच्या तोंडावर हात ठेवायला निघाली बायो माझी. पण बघ, उद्या जग थुंकेल तुझ्या तोंडावर. छी, थू. भाऊ, तुम्ही काय बरळता आहात याची शुद्ध तरी आहे का हो तुम्हाला? जग 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 काय मांडलंय काय तुम्ही? मसनात जाऊ दे जग. जाऊ दे, मसनात जाऊ दे जग. पण लक्षात ठेव इंद्रा, आज जगाला मसनात घालवणारी तू, उद्या तूही मसनात जाशील. भाऊ, स्वर जडावला, कंठ दाटला. तिच्या डोळ्यांना आसवांचा महापूर आला. चांगला आशीर्वाद दिलात भाऊ, चांगला आशीर्वाद दिलात. नाही नाही इंद्रा, तसा माझा उद्देश नाही. वेडे, तुझा बाप हा तुझा शत्रू नव्हे. भाऊंच्या डोळ्यातला वैशाख वनवा आसवांनी थंडावला. शब्द कातरला आणि मग गळ्याला तात लागावी असा एक एक शब्द बाहेर पडला. इंद्रा, भाऊ बोलले आणि जडावलेले शब्द त्या वास्तूच्या भिंतींना पेलवेनाशे झाले. भाऊ तसेच बोलत राहिले. इंद्रा, रामायणातल्या सीतेची गोष्ट तुला ठाऊक आहे? आश्चर्याने इंद्रायणी त्यांच्या तोंडाकडे टकमका पाहत राहिली. भाऊ बोलत होते, भारावल्यासारखे बोलत होते. सीता पवित्र होती, निर्मळ गंगाजळासारखी स्वच्छ होती. तरी सुद्धा लोकांच्या विषारी नजरेने तिच्याकडे पापानेच पाहिले. एक फाटका धोबी, जिच्या पावलांनाही स्पर्श करण्याची लायकी नव्हती असा, तो देखील तिच्या शुद्ध चारित्र्यावर शिंतोडे उडवू लागला. लोक हो, सीता रावणाकडून राहून आली तेव्हा काहीतरी. भाऊंचे डोळे पाणावले, शब्द थरथरले. इंद्रा, फुडले ते रामायण मग एका इज्जतीसाठी, केवळ अब्रूसाठी सीतेला फिरून अरण्यवास भोगावा लागला. नव्हे, तिच्या प्रत्यक्ष नवऱ्यानेच तिला अरण्याचा काटेरी मार्ग खुला केला. का केला? कशासाठी केला? सीता पापी होती? सीता कलंकित होती? की सीता? नव्हे, भाऊंना धाप लागली. लाडके, एकच उत्तर. राम जननिंदेला घाबरला, अब्रूला भ्यायला. वेडे पोरी, भाऊंनी धोत्राच्या सोग्याने डोळे पुसले. अब्रू ही झाकली मूठ आहे. जोपर्यंत ती झाकलेली असते तोपर्यंत ठीक, पण एकदा का ती उघडी झाली की लायकी असणाराही बोलतो आणि लायकी नसणाराही बोलतो. रामासारखा राजाधिराज, अयोध्येचा नृप, तो जिथं अब्रूला भिवून जगला, तिथं आपल्यासारख्या पामराची काय ग कथा? इंद्रा, मी अब्रूला भीतो ग इंद्रा, अब्रूला भीतो. मला ठाऊक आहे, बाणेश्वराच्या उपासनेनं जन्माला आलेलं हे फळ आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. तुमचं प्रेम निष्पाप आहे. त्या प्रेमाची तुलना करणं म्हणजे पवित्र गंगाजळाला गटारात ओतणं. मी जाणतो इंद्रा, जाणतो, पण जग तेवढं जाणीत नाही. लाडके, ज्या जगात वासनेनं बरबटलेली माणसे फाजील परंपरेला मिठ्या मारतात, तेथे खरी प्रीती फुलत नाही, फुलातलं निर्माल्य कळत नाही. जगाचा डोहच असा गढूळ. तेव्हा सांगतो, वेडे पोरी, हा हट्ट तू सोडून दे पोरी. उद्या मान वर करून कुणी बोलता कामा नये की इज्जतीनं जगणाऱ्या भाऊ गुरुवाची पोर कुणा परपुरुषाच्या नादी लागली म्हणून. भाऊ परोपरीनं विनवून सांगत होते आणि उपऱ्या घागरीवर पाणी ओतल्यासारखी इंद्रायणी शून्यपणे ऐकत होती. ऐकत राहिली, गोविंदाला भेटत राहिली, रात्री अपरात्री त्याच्या शिळेवर नाचत राहिली. एक सुंदर जग आकाराला येत असताना अवचितपणे एक झपाटलेली संध्याकाळ सामोरी आली.